महिला पोलिसांवर हात टाकला, वर्दी खेचली. नागपुरातील भयानक सीसीटीव्ही ताब्यात. नागपूरच्या चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी 17 मार्च रोजी हिंसाचार सुरू असताना एक लाजिरवाणी घटना घडलेली आहे. महिला पोलीस कर्मचारी या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना अंधाराचा फायदा घेत जमावाने त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आणि या प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. नागपूरमधील सोमवारच्या रात्री हिंसाचार नियंत्रित करताना आपल्या कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलिसांचा विनयभंग करणाऱ्या दंगलखोरांवर नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून घटनास्थळावरचा सीसीटीव्ही पोलिसांनी ताब्यात घेतलाय. या आरोपीची ओळख पटवण्याचे काम लवकरच सुरू होईल आणि आरोपीला अटक केली जाईल, असं पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितलं. नागपूरच्या चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिंसा सुरू असताना एक लाजिरवाणी घटना घडली आहे. महिला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना अंधाराचा फायदा घेत जमावाने त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी काही माथेफिरूंनी पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याची वर्दी खेचण्याचा प्रयत्न केला. नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्थानकामध्ये असे लाजिरवाणी कृत्य करणाऱ्या जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या इतर महिला पोलिसांनाही जमावातून शिवीगाळ करून अश्लील शेरेबाजी करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.